चला सामना सुरू करा. फलंदाज पोचल्या ओमकार करंगुटकर. लक्षात ठेवा 12 वाजून 22 मिनिटांनी सामना सुरू झालाय. जो बफर गेला होता बफर आम्ही तो मिनिट तिथे थांबवून ठेवला होता. लक्षात ठेवा आणि मॅच सुरू करा. गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गावर पहिल्या चेंडू विकेट काढली मोठी. गोलंदाज आहे तो दीपक. ओ अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान चेंडू. अपील पंचांकडे. अजूनही खातं उघडलं नाही पण इथे मात्र आयोजकांनी जो निर्णय घेतलाय की डोंबिवली फायटर टीमला 2 रनची पेनल्टी तर लागणारच आहे कारण 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. त्यामुळे 2 रनची पेनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. जेव्हा सेकंड इनिंगला बॅटिंगला येतील स्वामी गंगेश्वर त्यांच्या अकाउंटमध्ये 2 रन ऍड केले जातील. सामना कंटिन्यू करा, सुरू करा. गोलंदाज सज्ज, बॉलिंग मार्कवर दीपक. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पूल केलाय स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू आपण बघतोय डायरेक्ट बंगल्याच्या आतमध्ये सीमारेषेवर षटकार. फलकर 6 धावा म्हणजेच काय तर षटकाराने खातं उघडलं स्वतःचं आणि संघाचं ओमकारने. हो गुड बॉलिंग, चांगला चेंडू. अपील पंचांकडे लाऊडली होत आहे आणि तोपर्यंत बघतो की फलंदाज स्ट्राईक रोटेट करतात. एकदा इथे ऍड केली जाईल कुठल्या प्रकारचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून नाही आहे. बॅटची हलकीशी एज होती नंतर पायाला चेंडू ब्रश झाला. एकदा इथे ऍड केली जाईल. धावसंख्या 7 धावा स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच अनिकेत जाऊन पोहोचतोय. अनिकेत स्वतः संघाचा संघनायक अनिकेत पांचाळ. पुन्हा दीपक सज्ज पुढचा चेंडू घेऊन. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला दीपकने. बॉटम हँडचा वापर ऑनशेला प्लेस केला. गुड फिल्डिंग, रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न किती केला. बॅकअप त्या ठिकाणी आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये खूप काही गोष्टी घडल्या. चांगला फटका ऑफर केला होता. एक्झॅक्टली खेळाडू समोर त्याच्या हातमध्ये जाऊन अक्षरशः चेंडू चिटकला. फेक करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 8 धावा धाव फलकावर. पुढील चेंडू दीपकचा. ओमकारसाठी पूलचा फटका. डीप स्क्वेअर मध्ये ते क्षेत्ररक्षक आहे. हा ट्रॅप होता आणि ट्रॅप मध्ये अडकवलाय. दीपकला मिळते दुसरी विकेट. फलंदाज बाद. ओमकार बॅक टू डगआउट. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिला फलंदाज शून्यावर बाद झाला. क्लीन बोल्ड झाला. अनप्लेबल डिलिव्हरी होती आणि बॉलिंग मार्कवर येतो तो तुषार. षटक क्रमांक 2 घेऊन. काल याच तुषारने आपण बघितलं कोकण ओपनच्या माध्यमातून सुद्धा परफॉर्म दिला होता आणि अत्यंत वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे तुषारची. त्याचे फोरआर्म स्ट्रॉंग आहेत, शोल्डर स्ट्रॉंग आहेत आणि समोर आता मात्र कॅप्टन आहे अनिकेत पांचाळ. चला मॅच स्पीडअप करा. लक्षात ठेवा टाइम हा दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. वेगवान चेंडू याचा उल्लेख मागाशी केला. प्रचंड वेग आहे गोलंदाजीमध्ये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी माझी ओळख आहे हे दाखवले तुषारने पुन्हा एकदा. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. या चेंडू उत्तरच नव्हतं. 12 वाजून 22 मिनिटांनी एक्झॅक्टली मॅच सुरू झाली
आपण बफरची 2 मिनिटं सुद्धा निश्चित आपण जेव्हा इनिंग समाप्त होईल तेव्हा ऍड करणार आहोत. पुढचा चेंडू हो ऑन दी अप, चांगला फटका, व्हॉट अ शॉट, चांगलं टायमिंग, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग षटकार. षटकारामुळे धावसंख्या सुद्धा उंच उडी घेतली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. कॅप्टनच्या बॅटमधून हा षटकार बघायला मिळाला. अनिकेत पांचाळ शॉर्ट ऑफ लेनचा बॅकफुटला गेला, खूप चांगली जागा बनवली, कव्हरमध्ये एक्झिक्यूट केला, बॅकहँड गेले 2 खेळाडूंच्या मधून, चेंडू फरार, खणखणीत चौकार. देत असताना स्वतः संघनायक अनिकेत पांचाळ, गोलंदाज तुषारला शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुन्हा डावीपर्यंत बॉडी देते, क्षेत्ररक्षक आहे, आधी पुढे सरसावला होता, लेट डिसिजन घेतलाय थोडासा. 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे, 2 धावा ते होतील पूर्ण. बॅकअप त्या ठिकाणी आहे आणि 2 धावेची मदत. धावसंख्येत भर, धावसंख्या बोलली ती 26 वर. 26 ऑन द बोर्ड इन द सेकंड ओव्हर. सामना आपण बघतोय डोंबिवली फायटर वर्सेस स्वामी वांगेश्वर या 2 संघांमध्ये. पुढचा चेंडू वेगवान चेंडू होता, स्टीअर केलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅन मध्ये, चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा वेळ घेतलाय. सूरजला स्ट्राईक मिळते या चेंडूवर आणि तोपर्यंत षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पोहोचलेली 27 वर. 3.5 असते सध्या आपण गती बघतोय आणि धावसंख्या 27 धावा धाव फलकावर. विजेता संघांमध्ये लगेचच सामना होणार आहे याच पूल मध्ये. आपण बघतोय या 4 संघांमध्ये. तिथे आपण बघितलं की साईराम महेश इलेव्हन या संघाने मागचा सामना जिंकला होता. पहिल्या सामन्यात आपण बघितलं की कोकण असॉल्ट या संघाने मात्र बाजी मारली, 2 सामने जिंकून पुढच्या फेरीत या संघाने प्रवेश केलेला आहे. आणि ते आपण बघतोय की या फेरीमध्ये स्वामी वांगेश्वर विरुद्ध किंग मेकर डोंबिवली अर्थातच डोंबिवली फायटर असा सामना आपण बघत आहोत. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज येतोय नवीन षटक घेऊन. गोलंदाज येतो अमित. चला जरा स्पीडअप करा मॅच. आतापर्यंत 11 मिनिटं 2 षटकांसाठी. मॅच स्पीडअप करा. हा चेंडू इनसाइड एज, लेमन कट, चायना कट, ट्रुबी कट अशी नावं निश्चित आपण या फटकाला देऊ शकतो. तो चेंडू निघून गेलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज तो आपण बघतोय तो अमित. समोर येतो अनिकेत. धावसंख्या 27 धावा, षटक क्रमांक 3. आतापर्यंत 2 विकेट गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना डोंबिवली फायटर टीमने. शॉर्ट ऑफ लेंथ, एक्स्ट्रा बाउन्स, वाईड बॉल, गुड डिसिजन फ्रॉम अंपायर अँड 1 फॉर द ओव्हर. एका षटकातला अमितचा एका बाउन्सरचा कोठा पूर्ण झाला हेच पंच सांगतायत. बॅट्समनची आपण उंची बघितली, छोटे खाणे खेळाडू पण मात्र फटकेमध्ये ज्याप्रमाणे दाहकता आहे, फटकेमध्ये जो कॉन्फिडन्स आहे, जे पोटेन्शियल आपल्याला बघायला मिळते ते अनित कटकरून खूप चांगली बॅटिंग केली मागच्या षटकामध्ये.
तुषारचा खरपूस समाचार घेतला त्या षटकात. हा चेंडू उंच ते गेलाय, बघायचं किती लांब जाते ते क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली प्रयत्न चांगला होता पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार. इन थर्ड ओव्हर बाय डोंबिवली फायटर. फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहे. टायमिंग चांगला केलाय चेंडूवर. अवे फॉर्मचा आपण बघतो की बॅट्स खेळाडूपासून खूप दूर ठेवलाय चेंडू आणि चांगला फटका ऑफर केलाय. वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. फटका आहे डीप स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. उत्तुंग षटकार, 6 धावा. कव्हर मध्ये व्यवस्थित हा चेंडू कनेक्ट झाला नाही. आपण बघतो स्वीपर कव्हर मध्ये झेल उडाला एज घेऊन आणि चेंडू बघतो खेळाडूच्या हातामध्ये, फलंदाज बाद. गोलंदाज पुन्हा सज्ज. गोलंदाजी मार्गावर बघतो म्हणजे अमित विकेट त्यांनी काढली कॅप्टनची. त्याच्या विरोधात चांगली फटकेबाजी झाल्यानंतर फटका तिथे बनवायचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघतोय टार्गेटचा प्रयत्न केलाय. बॅकअप त्या ठिकाणी नाहीये, थोडंसं डिले येतोय बॅकअप. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे होतील पूर्ण, तेच चालू आहे ग्राउंडवर. फेकाफेकी आणि अजून 1 धाव इथे ऍड केली जाईल. जेमतेम तिथे एकच धाव होती. धावसंख्या आधीच आपण बघतो की भरपूर वेगाने धावफलकार ऍड होत आहेत आणि त्यातल्या ह्या चुका आपण बघतोय स्वामी गंगेश्वर टीमच्या. 3 धावा धावणे ते पूर्ण होत आहेत. 3 धावा ऍड करूया. षटक संपतात एकूण 3 आणि 3 षटकाची अग्री आपण बघतोय 47 धावा. 15.67 ची गती सध्या आपण बघतोय डोंबिवली फायटर टीमची आणि धावा कुठल्या त्या तब्बल 47. मॅच स्पीडअप करा. सामना लवकरात लवकर सुरू करा. शेवटचे 6 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय. बॉलिंग मार्कवर 4थं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज धर्मेंद्र येतोय बॉलिंग मार्कवर 4थं षटक घेऊन. धर्मेंद्र स्टार्किंग गेला दर्शन आडारकर, नॉस्ट्राकिंग गेला सूरजला जास्त संधी मिळालीच नाही. एकच फक्त चेंडूच्या सामोरे तो अजून एकही चेंडूच्या सामोरे तो गेला नाहीये. सूरज स्टार्किंग गेला आलाच नाहीये. चला मॅच स्पीडअप करा, सामना सुरू करा.
बफर मिनिटापेक्षा जास्त जर वेळ घेतला तर बॉलिंग टीमला पेनल्टी लागेल, लक्षात ठेवा. मॅच जरा स्पीडअप करा. फटका पडण्याचा प्रयत्न, मात्र विकेट किपरच्या मागे आपण बघितलं खेळाडू बीट झालाय. फाईन लेग मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. फाईन शॉट, चौकार. डोंबिवली फायटर धावसंख्या 51 धाव धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय सुरुवातीत चौथं. बॅक टू द बॉल समोर एक्झिक्यूट केला फक्त ऑन दी अप. तिथे मात्र क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी काहीच करू शकत नाहीये. अजून एक अप्रतिम चौकार आपण बघतोय दर्शन आडरकरच्या बॅटमधून. धावसंख्या आपण बघतोय ती पोहोचली तब्बल 55 वर. चौकार. हातामध्ये गुड बॉलिंग बाय धर्मेंद्र. बॅक टू द बॉलर. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच फॉलो थ्रू मध्ये. सुरेख आणि अप्रतिम झेल, वेगवान झेल, रिटर्न कॅच सुंदर बाय धर्मेंद्र. फलंदाज बाद. कंप्लीट होत आहेत स्वामी गांगेश्वर संघाची. लिडिंग एज आहे म्हणजे चेंडू क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेग मध्ये डाऊन द कॅच आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद, विकेट डाऊन. धावसंख्या थांबली आपण बघतो धावफलकावरती म्हणजे 56 वर आणि लक्ष असेल ते 57 धावांचं. 57 टू विन फॉर स्वामी गांगेश्वर.
चला दुसरं सत्र लगेचच सुरू करायचं आहे, वेळ अजिबात घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लगेचच सेट करून घ्या, वेळ न घेता अजिबात. डोंबिवली फायटर चला सामना सुरू करा. फिल्डिंग प्लीज लावून घ्या, वेळ जातो भरपूर. सलामीचे फलंदाज ग्राउंडवर उतरतात, अमित आणि त्याचबरोबर तेजस. धावसंख्येचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी, तो म्हणजेच 57. चला फिल्डिंग लावून घ्या, अजिबात वेळ घेऊ नका. सत्तावन्नचं लक्ष आहे, 2 धावा आपण पेनल्टीच्या इथे ऍड करत आहोत स्वामी गांगेश्वर टीमच्या अकाउंट मध्ये. दोन धावेने धावफलक सुरू होईल याची मात्र नोंद घ्या स्वामी गांगेश्वर आणि डोंबिवली फायटर. चला सामना सुरू करा, वेळ घेत आहे भरपूर. तुमचे सबस्टिट्यूट चालू घ्या आतमध्ये ग्राउंडवर, सामना सुरू करा लवकरात लवकर. आपले एकूण 12 सामने कव्हर करायचे आहेत आणि सर्वचे सर्व सामने 4 षटकांचेच खेळवायचे आहेत. हे कोऑर्डिनेशन तुम्ही मॅच सुरू होण्याच्या अगोदर करणं गरजेचं होतं. सामना सुरू करा लवकर. चला सामना सुरू करा लवकर. स्ट्राईक एंडला अमित, नॉशक एंडला फलंदाज पोहोचले, आपण बघतो तो तेजस. चला सामना सुरू करावा, लगेचच वेळ घेऊ नका. षटक क्रमांक पहिला तर बघूया गोलंदाजी मार्कवर कुठला गोलंदाज येईल गोलंदाजी करण्यासाठी. अंबर 1 मिनिट. सबस्टिट्यूट प्लेयर बॉलिंग बॅटिंग करू शकत नाहीये, ही गोष्ट तुम्हाला चांगली माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करताय ती गोष्ट. आणि स्पर्धेमध्ये ऑलरेडी तो खेळणार सुद्धा आहे. टाइम भरपूर वेळ घेत आहे प्रवीण शिंगे. हा शेवटची पुकार आहे तुमच्यासाठी. खेळलेला प्लेअर खेळू शकत नाही, तो जुवाटकर जो बॉलिंग वर आलाय तो. पराभूत संघाला तुम्ही खेळाडू घेऊ शकता. बघा सूचना अशा येत आहेत, पराभूत संघातला तुम्ही खेळाडू घेऊ शकता जो असोसिएशन मध्ये आहे ऑलरेडी. विनिंग टीम मध्ये तुम्ही खेळाडू घेऊ शकत नाही ग्राउंडवर. डोंबिवली फायटर टीम मुळे भरपूर डिले झालाय. काल आरसीसी राजा संघामुळे सुद्धा भरपूर डिले झाला होता. अनिकेत भरपूर डिले झालाय. जे आहे ती गोष्ट आहे, तुम्ही मॅच चालू करा तुम्ही ना. सामना सुरू करा प्लीज. 2 रन आपण ऑलरेडी अकाउंट मध्ये ऍड करतोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिल्या घेऊन विकी जाधव. 12:49 झालेत घड्याळामध्ये.
चला पंचांनी योग्य निर्णय घेतलाय. एकच खेळाडू होता मात्र सर्कलच्या बाहेर आय थिंक दिसतोय मला, कारण 6च्या 6 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असणार, बंधनकारक आहे पॉवर प्ले सुरू असल्यामुळे. स्टार्ट करूया मॅच आपण. बॉलिंग मार्कवर विकी षटक क्रमांक पहिला घेऊन 2 रन आपण ऑलरेडी पॅनल्टीच्या ऍड केलेत. 12 वाजून एक्झॅक्टली 50 मिनिटं झाले, सामना आपण सुरू करतोय. पहिल्या चेंडूवर षटकातला पॉवर प्लेचा. पहिल्या चेंडूवर खणखणीत सुरुवात. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही, वॅकंट एरिया होता त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. चौकार, गुड शॉट. फुलटॉस पुन्हा आपण बघतोय अपिश फटका. सूरजच्या डोक्यानं एक्झिक्यूट करायचे, चेंडू कव्हर करेपर्यंत सूरज सुद्धा स्वतः बाउंड्री लाईनच्या पलीकडे, म्हणजेच काय तर अजून एक चौकार बॅक टू बॅक फ्रॉम अमित. आणि टीसीचा सुद्धा पूर्ण केली ती तेजसने. स्ट्राईक नाही असताना 3 धावा होतात पूर्ण फलंदाज अमित कडून. गुड बॅटिंग, सुरुवात चांगली झाली आहे. 2 चौकार, एक टेबल बघतोय, म्हणजेच काय धावसंख्या 13 धावा धाव फलकावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, लेफ्ट हँडेड आपण बघतो. स्ट्रायकिंग याला पोहोचलाय. ओमकारला सर्कलच्या आतमध्ये यावं लागतंय, डीप मध्ये सरकतो तो म्हणजेच फलंदाज सूरज वालावलकर. धावसंख्या 13. थांबून घ्यायचा प्रयत्न. अपील पंचांकडे यासाठी स्टंपच्या समोर पकडला गेलाय, एक्झॅक्टली प्लम. आणि समोरच्या आपण बघतो की फलंदाज बाद झाल्यानंतर एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद होतोय. तो फलंदाज आघाडीचा तेजस बॅक टू डग आउट. म्हणजे 57 धावांचं 57 टू विन. 2 धावा आपण ऑलरेडी ऍड केल्या जेव्हा सामना सुरू होण्याच्या अगोदर आपण बघितलं ते चित्र. त्यानंतर पहिल्या षटकाच्या सुरुवातीला मात्र बघतो की चांगली फटकेबाजी झाली. 1 विकेट मिळाल्यानंतर राऊंड विकेट. वेगवान चेंडू, प्रचंड वेग, दिशेवर नियंत्रण नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. धावसंख्या पोहोचली ती आपण बघतो धावफलकावर 14 धावा. प्रथमेश गावडे स्क्वेअर लेग मध्ये, अनिकेत मिड विकेट. 2 खेळाडू बघतो ऑन साइडला. जबरदस्त टायमिंग, काय फटका आहे, विथ द टाइम एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. षटकारामुळे पुढचा चेंडू हो उंच गेलाय. व्हॉट अ शॉट, काय बॅटिंग. डावखोर फलंदाज नेहमीच आक्रमक असायची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं आणि पर्वणी ग्राउंडवर घेऊन येतो अक्षय. व्हॉट अ शॉट, षटकार. सारा गलती तो तेरा है ना.
बरोबर 5 मिनिटं घेतली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकासाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाने म्हणजेच डोंबिवली फायटरने पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 26 धावा धावफलकावर, जिथे आपण बघतो की 57 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये तब्बल आपण बघितलं की 26 धावा कुठल्या गेल्यात, पटकावल्या गेल्यात. विशाल येतो बॉलिंग मार्कवर. ओके, सर्कलच्या बाहेर खेळाडू एक वाईड स्ट्रॉंगनेस स्वतः सूरज वालावलकर, एक डीप स्क्वेअर लेग स्वतः ओमकार त्या ठिकाणी, एक लॉंग ऑफ आहे डीप मध्ये. बाकी सर्व खेळाडू बघतो की सर्कलच्या आतमध्ये, कारण बघतो की शॉर्ट प्लेअर घेऊन इथे मात्र फायटर संघ म्हणजे डोंबिवली फायटर संघ उतरला ग्राउंडच्या आतमध्ये. बाकी सर्व खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये आहेत. एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग मध्ये प्रथमेश गावडे, पॉईंट मध्ये स्वतः कॅप्टन स्वतः अनिकेत पांचाळ, एक कव्हर आहे स्वतः शिंगे. पहिला चेंडू भीमर, पहिला चेंडू भीमर आहे त्या ठिकाणी, त्याच्या चेंडू कव्हर करतोय. भीमरचा चेंडू नो बॉल पंचांनी केला, नो +1. 2 धावा ऍड करूया धावफलकार. धावसंख्या बोलली ती 28 वर आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट फॉर अक्षय. फ्री हिट बॉल. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर फ्री हिटचा चेंडू घेऊन. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन फील्डमध्ये सातत्याने चेंजेस बघायला मिळतात. एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पोहोचतात स्वतः कॅप्टन अनिकेत, एक डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे डीप मध्ये सूरज वालावलकर. एक थर्ड मॅन सुद्धा आहे. चेंडू खूप चांगला फ्लिकचा फटका विथ द टाइम एक्झिक्यूट केला, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर येतो तो खणखणीत चौकार. एक चौकार सुद्धा. ओ आउट साइडला फ्लिक करायचा प्रयत्न होता. चेंडू पाहायला ब्रश होता, अत्यंत वेगाने ऑप्शन थोडासा बाहेर होता फलंदाज. चांगलं कमबॅक केलं पुढच्या चेंडू विशालने, पण धावांचा वेग बघा, धावाने प्रचंड वेगाने पुढे सरकतायत. 32 धावा. फुल टॉस ऑन सेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर एक्झिक्यूट केला आहे. सीमारेषेवर पंच कन्फर्म करतायत चौकार की षटकार, आणि हा चौकार. गुड शॉट. पंधरा चेंडू शिल्लक. हा चेंडू आतमध्येच आहे. आपण बघतो की सरकारच्या थोडासा मागे जातो. मिड विकेट क्षेत्रक्षक देऊन चेंडू कव्हर करेल. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत बरं, धावसंख्या 37. दुसरा षटक अजूनही विशालचा मार्गस्थ आहे. स्ट्राईक लावून बघतो फलंदाज म्हणजेच अमित आहे. अमित आणि अक्षयने ग्राउंडवर आले तर एक वेगळी एनर्जी तो घेऊन आला. काय बॅटिंग केली ग्राउंडवर. 2 षटकार 2 चौकार, अप्रतिम फलंदाजी, खणखणीत फलंदाजी. 21 वर नाबाद खेळतोय. 2 षटकार 2 चौकार, एक सिंगलच्या मदतीने स्ट्रायकिंगला अमित. रिव्हर्सचा अटेम्प्ट व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये चेंडू. आणि डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल इथे मात्र गोलंदाजी करतील किंवा गोलंदाजी करणारा संघ, फिल्डिंग करणारा संघ डॉट बॉल टाकेल तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे, किंवा तेवढं तो प्रेशर ते बनवू शकतील बॅटिंग टीमवर. चांगलं कमबॅक विशालकडून. फुल टॉस आहे, 20 शेप मध्ये एक्झिक्यूट केला फटका. ते लॉंग ऑफला तिथे क्षेत्रक्षक तिथे चेंडू कव्हर करेल. तिथे मात्र एकच धाव मिळते ती या चेंडूवरती फलंदाज अमितला. आणि धावसंख्या पोहोचली ती या 2 षटकांच्या अखेरीस 38. सध्या आपण बघतोय की 19 धावांची सरासरी प्रति षटका मागे आहे. 38 धावा अंकित झाले धावफलकावर. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रथमेश परत मला सांगतील 12 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे त्या मैदानावर 19 धावा. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. डिस्कशन सुरू आहे प्रथमेश मध्ये, दर्शन मध्ये, अनिकेत मध्ये, प्रवीण मध्ये, आणि पंचदेश सांगतात की लवकर डिसिजन घ्या. आणि दर्शन आडरकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. एक खूप चांगला फिरकीपटू आणि ख्याती आहे
not only belongs to tennis cricket, he is a very good leather cricketer also. आणि बघायचं आता मात्र बॉलिंग मार्कवर दर्शन आडारकर, उजव्या हाताचा शैलीदार फिरकीपटू. चला मॅच सुरू करा, सामना सुरू करा. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत षटकार, गुड शॉट. पेटला हा शॉट, असा फटका होता अमितचा. वेगवान चेंडू आणि वेगवान उत्तर, पुढचा चेंडू सुद्धा खणखणीत षटकार, गुड शॉट. अवघ्या 7 धावांची गरज. ऑन साइड हुक केलाय, खूप चांगला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून बॅक टू बॅक 3 6 इन अ रो. व्हॉट अ नॉक अँड व्हॉट अ बॅटिंग बाय अमित. लगेचच यायचं आहे साईराम महेश 11, येस इथेच आहे. लगेच आपण टॉस करूया. थँक्यू एवढं सहकार्य केलं त्याबद्दल. 3 चेंडू 3 षटकार दर्शन आडारकर सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध अमित कडून मॅग्निफिसंट बॅटिंग. अवघ्या 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू मागे जातोय, चेंडू निघून गेलाय तो म्हणजे लॉंग स्टॉप मध्ये, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा नो बॉल आणि चौकार. तर 57 धावसंख्येचा पाठलाग अवघ्या 3ऱ्या षटकामध्येच पूर्ण केलाय बॅटिंग करताना स्वामी गांगेश्वर या संघाने, आणि त्यामुळे सामना असेल तो स्वामी गांगेश्वर विरुद्ध साईराम महेश